नमस्कार मैत्रिणींनो. मी संगीता कांबळे, अंगणवाडी कर्मचारी संघटनेची महाराष्ट्र राज्याची महासचिव. आपल्याला दोन मोर्चे जे झाले या डिसेंबरमध्ये, एक 8 डिसेंबरला झाला आणि एक 13 डिसेंबरला अधिवेशनावर झाला. त्या मोर्चामध्ये काय चर्चा झाली त्याबद्दल आपल्याला खरी खरी माहिती मिळावी यासाठी हा व्हिडिओ बनवून एक छोटासा प्रयत्न करते तुम्हाला सांगण्याचा. आपण शेवटपर्यंत ऐकावं अशी मी आपल्याला विनंती करते. मैत्रिणींनो, 8 तारखेला जो मोर्चा झाला आणि 13 तारखेला मोर्चाला मागणी सेम होत्या. पहिली मागणी होती की प्रोत्साहन भत्ता जो आहे तो आपल्या मानधनामध्ये कन्वर्ट करा. आणि बाकीच्या दोन मागण्या महत्वाच्या होत्या, ते पेन्शन आणि ग्रॅज्युएटी. आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला त्यावेळेला आयुक्त भेटले नाहीत. अधिवेशन सुरू झाल्यामुळे ते नागपूरला गेले असं त्यांनी सांगितलं. उपायुक्त भेटल्या, त्यांनी सांगितलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आयुक्तांची वेळ घेऊन पुढच्या आठवड्यात तुमची मिटिंग लावू आणि तुमचे प्रश्न सोडण्यासाठी प्रयत्न करू. त्यानंतर 13 तारखेला जो मोर्चा झाला तो जोरदार मोर्चा झाला. विदर्भातील आणि मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यांनी मोठी ताकद लावली होती. अनेक जिल्ह्यातून महिला गाड्या करून आल्या होत्या. 15-15, 20 गाड्या आल्या होत्या. खूप थंडी होती. नागपूरला कडाक्याच्या थंडीत सुद्धा महिला 2-2 दिवसाचा प्रवास करून इकडून तिकडून सगळ्या जिल्ह्यातून आल्या होत्या. शुक्रवार तलाव ते विधान भवन असा रॅली काढली आणि मग रॅलीचं रूपांतर मोर्चामध्ये झालं. या मोर्चामध्ये शिष्टमंडळाला पाचारण केलं. सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला सचिव भेटतील आणि तुमचे प्रश्न मार्गी लागतील. आम्ही सांगितलं की आम्हाला सचिव अशी भेट नाही, कारण आम्हाला निर्णय घ्यायचा ज्यांना अधिकार आहे, ज्या मंत्री आहेत त्यांचीच आम्हाला भेट पाहिजे. कारण प्रोत्साहन भत्ता हा 70% महिलांना मिळालेला नाही असे पूर्ण महाराष्ट्रातून महिलांची तक्रार आहे सेविका मंत्र्यांची. त्यामुळे आम्हाला मंत्र्यांशी चर्चा करणं गरजेचं आहे आणि आम्हाला मंत्र्यांची भेट द्यायची आम्ही विनंती केली, पण त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे मोर्चा अग्रेसिव्ह झाला आणि मग जोरदार निदर्शन सुरू केली. घोषणाबाजी जोरदार सुरू केल्यावर पोलिसांची धावपळ झाली आणि पोलिसांनी ताबडतोब आदित्यताईशी बोलून आदित्यताईंची भेट घडवून आणली. आदित्यताईंची भेट जेव्हा झाली तेव्हा सेविका मदतीच्या वतीनं तीन सेविका शिष्टमंडळामध्ये गेल्या आणि त्यांनी चर्चा केली. त्याबरोबर इतर अधिकारी तिथे होते मीटिंगमध्ये. त्यांनी असं सांगितलं की प्रोत्साहन भत्ता कन्वर्ट होणार नाही, कारण गेल्या वर्षामध्ये 4,500 मानधन दिलेले आहे आणि एवढं मानधन पहिल्यांदाच असं ह्या सरकारने दिलेलं आहे. एकदा 1,500 मानधन वाढ झाली आणि एकदा बाकीची 3,000 मानधन वाढ झालेली आहे. आणि त्यामुळं प्रोत्साहन भत्ता दिला जाईल, पण प्रत्येकाला प्रोत्साहन भत्ता कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू. ज्याला आलेलं नाही काम करून त्यांनी लिस्ट सीडीपीओला द्यावी आणि सीडीपीओनी आमच्याकडे ते पाठवले की आम्ही त्यांना सगळ्यांना प्रोत्साहन भत्ता देणार. आम्ही त्यांना आठवण करून दिले की 8 ऑक्टोबर 2025 रोजी कृती समिती सोबत आयुक्तांची ज्यावेळी मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं होतं की सरासरी सेविकेला 1400 आणि मदतीला 700 रुपये प्रोत्साहन भत्ता देऊ. पण अजून आता डिसेंबर आला तरी सुद्धा बऱ्याच सेविका मदतीला मिळालेले नाही. तर त्यांनी सांगितलं या महिन्यापर्यंत शेवटपर्यंत सगळ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार. ताबडतोब तुम्ही लिस्ट तुमच्या सीडीपीओकडे द्या. ग्रॅज्युएटी आणि पेन्शनचा जो विषय आहे त्यांनी असं सांगितलं की ग्रॅज्युएटी ज्या राज्यामध्ये दिली गेली, एक कर्नाटक आणि गुजरात असे 2 ठिकाणी तरी दिलेले आहे आणि इतर काही अजून ठिकाणी जर दिलेले असेल तर तुम्ही त्याची माहिती तुमच्या नसेल तर आम्हाला द्या संघटना म्हणून, आणि आम्ही पण माहिती काढतो, त्याच्यावर अभ्यास करतो आणि मग ताबडतोब ती कशी लागू करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. पेन्शनचं त्यांनी असं सांगितलं की यामध्ये अनेक संघटना आहेत आणि संघटनांचं एकमत होत नाही. काही संघटना म्हणतात की कॉन्ट्रीब्युशन देणार नाही, काही संघटना म्हणतात कॉन्ट्रीब्युशन द्यायला तयार आहोत. त्यामुळं त्याने असं सांगितलं की आम्हाला निर्णय घेणं अवघड झालेलं आहे, म्हणून ज्या आता संघटना लेखी देतील ती कॉन्ट्रीब्युशन द्यायला तयार आहोत. त्यांच्याकडून लेखी घेऊन त्यांच्या सभासदासाठी आम्ही ते पेन्शनचं आदेश काढणार आहोत असं त्यांनी सांगितलं. येणाऱ्या दिवसात काही दिवसात ते मीटिंग मंत्रालय त्या संबंधात घेणार आहेत. बाकी अजून पुढचे जे विषय त्याच्याबद्दल मी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे. तुम्ही पुढचा व्हिडिओ सुद्धा असंच पहा, त्याच्यामध्ये पुढची अजून इंटरेस्टिंग माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत थांबते. धन्यवाद.